शिवसेना नेता संजय निरुपम ने उद्धव गुट द्वारा लगाए गए तमाम आरोपों पर पलटवार करते हुए तमाम सवालों के जवाब दिए। आपको बता दें कि उद्धव गुट द्वारा कहा जा रहा था कि शिवसेना शिंदे गुट द्वारा उनका चिन्ह चुराया गया, यहाँ तक कि उनके पिता का नाम भी चुरा लिया गया और ये नाम किसी और का नहीं बल्कि उनके विरासत का हिस्सा है और उनके दादा द्वारा दिया गया विरासत कोई भी ऐरा गैरा नहीं ले सकता। अब इस पर शिवसेना शिंदे गुट की ओर से पलटवार आया है। संजय निरुपम ने इसमें पलटवार करते हुए कहा कि शिवसेना का चिन्ह कहीं नहीं गया, शिवसेना का धनुष बाण अभी भी शिवसेना के पास है और शिवसेना में जो लोग हैं वही असली शिव सैनिक है। सुनिए क्या कुछ संजय निरुपम द्वारा इस पूरे मुद्दे पर कहा गया। पुन्हा एकदा त्यांनी जो त्यांचा एक जुना जो आरोप आहे आमच्या पक्षावर और आमचे नेते श्री एकनाथ शिंदेजीवर तो आरोप लावला। तो आरोप काय होता? त्यांनी शिंदेजीवर आरोप लावला की त्यांनी माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरला आणि बाप चोरला। हा गेल्या 4 वर्षापासून ते असंच बोलत आहे। हा जो आरोप आहे कायद्याला धरून नसणारे भावनिक आक्षेप पद्धतीने द्वेषातून मांडलेले एक वैयक्तिक कुविचार आहे। त्यांनी सांगितलं पक्ष चोरला। एकनाथ शिंदे साहेबांनी पक्ष चोरला नाही, पक्ष बचावला। शिवसेनाची विचारधारा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची विचारधारा, वो विचारसरणी आहे आणि त्या बाळासाहेबांच्या विचाराला त्यागून बाळासाहेबांबरोबर गद्दारी करून त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार बरोबर एक अभद्र युती केली आणि त्या युतीमुळे महाराष्ट्रात असे लाखो आणि कोटीपेक्षा जास्ती शिवसैनिक होते ज्यांची आत्मा त्यांनी दुखावला आणि त्यावेळी शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ हिंदुत्वाच्या विचाराच्या पाया मजबूत करून विकासाचा अजेंडा हातात घेतला आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले। हिंदुत्वाचा जो विचार आहे तो ज्वलंत राहिला पाहिजे। शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेस बरोबर कधीही जायचं नाही आणि जो चूक उद्धवजींनी केली त्या चूक मध्ये सुधारणा आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आता जो पुणेमध्ये जाऊन जे रडत आहे त्यांना एकच गोष्ट मी विचारतो की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे तो विषयावर एक समजा जनमत संग्रह सारखा होता, एक चाचणी होती आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते 100 पेक्षा जास्ती उमेदवार उभे केले, बहुतेक 109 आणि त्याच्यामध्ये फक्त 20 आमदार त्यांचे निवडून आले। एकनाथ शिंदेजींनी शिवसेनातर्फे 80च्या दरम्यान 80च्या दरम्यान उमेदवार उभे केला आणि 60 आमदार आमचे निवडून आले। म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी शिवसेना बचावली आणि एक कॉल दिला की एकनाथ शिंदे साहेबांनी 2022 मध्ये जो निर्णय घेतला होता तो निर्णय एक करेक्ट निर्णय होता, उचित निर्णय होता आणि त्या निर्णयामध्ये काहीही गैर नव्हता। तो आता मी उद्धवजींना असा एक रिक्वेस्ट करतो की आता या रडण्याची जो तुमची जो एक सवय आहे ना आता बंद करा आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा। भावनिक प्रश्न एकदा चालतो, भावनिक मुद्दा एकदा चालतो आणि तो विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी त्याच्यावर कॉल दिलेला आहे, आता काही उपयोग नाही। त्याने दुसरा एक आरोप लावला चिन्ह चोरला, ते सतत सांगा आमचं चिन्ह चोरला, चिन्ह चोरला, चिन्ह चोरला। धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा होता और शिवसेनेकडे आहे। निवडणूक आयोगाने पूर्ण तपास करून एक कायदेशीर प्रक्रिया करून शिवसेनेला धनुष्यबाण दिला। निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तुम्ही मानत नाही का? जर तुम्ही मानत नाही तर तुमची मूर्खता आहे। निवडणूक आयोग म्हणजे एक घटनात्मक संस्था आहे आणि तुम्हाला जर घटनामध्ये विश्वास नाही तर तुम्ही सांगा
की या देशाच्या घटनांमध्ये तुम्हाला विश्वासच नाही. दुसरा विषय असा आहे की हा संपूर्ण विषय सुप्रीम कोर्टमध्ये आहे, न्याय प्रविष्ट आहे आणि त्याच्यावर न्यायालयातर्फे काही एक निर्णय येईल आणि तोपर्यंत तुम्हाला गप बसायला पाहिजे. जर तुम्हाला न्यायालयावर भरोसा नाही तर तुम्ही सांगून ठेवा की सुप्रीम कोर्टवर आम्हाला भरोसा नाही आहे. पण असाच रडणारे वक्तव्य करणारे काय महत्व नाही, काय उपयोग नाही. परवा त्यांनी असंच एक सांगितलं की मी एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री मानत नाही. म्हणजे हा एक मूर्खपणा आहे. शिंदेजींनी घटनाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पद एक घटनात्मक पद आहे. तुम्ही एक घटनात्मक पदवर बसलेले व्यक्तीवर तुम्ही सांगता की त्यांना मी उपमुख्यमंत्री मानत नाही, म्हणजे तुम्ही घटना मानत नाही का? आणि तुम्हाला विचारत कोण आहे? आणि जर तुम्हाला घटनामध्ये विश्वास नाही, घटनात्मक प्रक्रियावर विश्वास नाही, तर तुम्ही संविधान बचाव यात्रा कशाला काढता? संपूर्ण देशात काँग्रेस बरोबर, इंडिया आघाडी बरोबर तुम्ही हातात एक लाल किताब घेऊन, पुस्तक घेऊन तो संविधान खतरे में है असा नारा देता, स्लोगन देता आणि जे काही प्रक्रिया घटनात्मक रीतीने चालू आहे त्या प्रक्रियावर तुम्हाला भरोसा नाही. तो जो दुपट्टीपणा आहे तो आता तुम्ही सोडा असं आमचा निवेदन आहे उद्धवजी ठाकरे यांच्याशी. आणि अखेरचा त्यांचा जो एक रडून रडून बोलले आणि सतत बोलत आहेत की माझा बाप चोरला. बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप आहे. ऐकून घ्या, बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप आहेत. तुम्ही त्यांच्या बायोलॉजिकल वारिस होऊ शकता, पण त्यांच्या विचाराचे वारसदार एकनाथ शिंदे साहेब आहेत. तुम्ही सांगता की आमच्या बापाचा फोटो तुम्ही काय यूज करता? कारण एकनाथ शिंदे आणि सगळे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिष्य आहेत. त्यांच्या विचारावर त्यांचा भरोसा आहे. आणि तुम्ही बाळासाहेबांच्या तुम्ही हिंदुत्व सोडला आणि बाळासाहेबांची गद्दारी केला, तेव्हा एकनाथ शिंदेजींनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा धनुष्यबाण उचलला आणि महाराष्ट्राची लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे आता पक्ष चोरला, चिन्ह चोरला, बाप चोरला हा जो एक भावनिक विषय आहे ना, आता तुम्ही राहू द्या असं आमचं निवेदन आहे. सगळी कारवाई कायदेशीर झालेली आहे. सगळा निर्णय घटनात्मक आधारावर झालेला आहे. एक कायदेशीर प्रक्रियामध्ये झालेला आहे. आणि एक राहिला चिन्हच्या विषयात तो सुप्रीम कोर्टमध्ये